अर्थात हे चॅलेंज असणार. ते महानगरपालिका असेल किंवा कुंभमेळा प्राधिकरण असेल, कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्री असेल, त्यांनी त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यामधून लोकांना या अडचणीतून सोडवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते काम ते करतील. तिथले स्थानिक पदाधिकारी आचार्य यांची काल प्रतिक्रिया होती की बाबा तुम्हाला करायला हवंय, त्यांची ठीक आहे. लोकांच्या पूर्वी पोस्टर्स लागतात, आता कार्यकर्ते बोलतात. लोकांचं हे मत असतं. काय सगळ्याच गोष्टीचे प्रत्येकाला वाटतं आपला नेता जो आहे याच्यावर. तर मी बऱ्याच वर्ष जे आहे ते पालकमंत्री सांभाळलेलं आहे. मुंबईचं सांभाळ, नाशिकचं सांभाळ. त्यामुळे आता काही त्याची फार आस असं नाही आहे. पण ठीक आहे, ते लोक काम करतात, त्यांना काम करू द्या. आणि मी असं लोकांचं म्हणणं असं होतं की बा हे BJPच्या किंवा शिंदेपेक्षा जे आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त निवडून आले असे काहीतरी काय. शेवटी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे आणि तो आमच्या युतीच्या बाहेर गेला नाही ना, युतीमधलाच कोणतरी आहे ना. चलो ठीक आहे ना, आम्ही सगळे त्यांना सहकार्य करणार. पण नाशिकचे प्रश्न जे आहेत लवकरात लवकर सुटले पाहिजे. काही नाही सुटले काय अडचण, मागे सुद्धा मी टीका केली होती, मी बोलेन. दुसरीकडे गिरीश महाजन यांच्यावर काही आरोपही झालेले आहेत आणि अशाच आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पालकमंत्री पद देणं या संदर्भात खूप ट्रोलिंग होताना बघायला मिळतंय. माहीत नाही मला त्यांच्यावर काय आरोप होत असतील, काय असतील ते त्यांना माहिती. ते त्याचं उत्तर ते देतील. परंतु हा प्रश्न वेगळा, हा प्रश्न वेगळा. एकदाच हा प्रश्न सुटला काय, हे बरं झालं. पालकमंत्री कोण सारखं येणार, त्यापेक्षा त्या निर्णय झाला हा महत्वाचा आहे. हा महायुतीमध्ये हा दोन्ही विषय म्हणजे नाशिक पालकमंत्रीपद आणि रायगड पालकमंत्रीपद हा सुरुवातीपासून डोकेदुखी होता. डोकेदुखीचा विषय होता ना. माझं कधीच डोकं दुखलं नाही. माझ्या नाही खिशात केरोसिन नावाची गोळी पण नसते कधी. काय कदाचित ज्यांना डोकं असेल त्यांचं डोकं दुखत असेल. भुजबळ साहेब, तुम्ही फार मोठे नेते आहात, जुने जाणते नेते आहात आणि अनुभव असलेले नेते आहात. मला एक प्रश्न असा पडतोय, पालकमंत्री पदासंदर्भात ज्या एकंदरीतच वावड्या उडवल्या गेल्या किंवा आक्षेप पण घेण्यात आले आणि इच्छा पण जाहीर करण्यात आल्या. पालकमंत्री पद किंवा मी कधी इच्छा जाहीर केली नाही. आणि तुम्ही आता म्हणा की मोठे नेते आहेत, अनुभवी आहेत वगैरे वगैरे. आता पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे मी काही छोटा तर होत नाही. पालकमंत्री पद मध्ये असं नेमकं काय आहे की काही लोक आग्रह करतायत. ठीक आहे, जिल्ह्याचा ठाणेदार असतो तो, मान सन्मान आहे. बाकीच्या अनेक गोष्टीमध्ये निर्णय स्वतः घेता येतात जिल्ह्याच्या बाबतीमध्ये. परंतु आता आम्ही सुद्धा जरी तिथे नसलो आणि एखादी गोष्ट सांगितली, आम्ही त्यांना सांगितली किंवा CMला सांगितलं तर कामं होतात. एक मिनिट निमेश, पालकमंत्री पदांच्या संदर्भात असं की ज्यावेळेला अनिकेत तटकरे रायगड मध्ये उमेदवारी देण्याचा मुद्दा आला तर अशी एक चर्चा आहे की अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्याच्या मोबदल्यात तटकरे कुटुंबियांनी पालकमंत्रीपद सोडलं. मग नाशिकच्या बाबतीत नेमकं काय झालं? 7 आमदार आहेत. तुमच्या जे पहिलं जे विधान आहे की रायगडच्या बाबतीत, त्याची मला कल्पना नाही. ते तटकरे साहेब उत्तर देतील. आणि नाशिकला बाकीचं असं काहीच झालेलं नाही. ठीक आहे, कुंभमेळा मंत्री म्हणून ते काम करतच होते. तर 2-2 मंत्री तिथे नेमण्यात काय अर्थ होता? त्याच्यामुळे एकच त्यांच्याकडे जबाबदार. कारण कुंभाचं काम, पालकमंत्री म्हणून तिथे काम, म्युन्सिपाल्टीचं काम, हे सगळं एकत्रीकरणच आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्येच कुंभमेळ्याचं कामं सुरू आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे ठीक आहे ना, एकाकडेच सगळे केंद्र म्हणजे केंद्रीभूत होणं, ही सगळी कामं ते उत्तम गोष्ट आहे. 2-2 सत्ता केंद्र, 2-2 ऑर्डर्स वगैरे, त्यापेक्षा हे बरं आहे. सर, संजय राऊत काल नाशकात होते. त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री यांनी भ्रष्टाचारांसाठी जामनेर पॅटर्न आणलाय आणि कमिशनसाठी सगळी रस्त्याची कामं केली जाते. भ्रष्टाचार सुरू आहे नाशकात. आता असं आहे ना की ते रोज नवीन काहीतरी बोलत असतात. त्यांचं कामच आहे. विरोधी पक्ष मी होतो त्यावेळेला मी सुद्धा टीका करत असतो. त्यामुळे ठीक आहे, त्याच्याबद्दल माझी काय बोलणं बरोबर नाही.
भुजबळ साहेब महायुती सरकारमध्ये आपण काम रायगडमध्ये करताय, महायुती सरकारमध्ये आपण काम करताय. अधिसूचना एक मुख्यमंत्र्यांची नुकतीच निघालेली आहे की जे काही मंत्री निर्णय घेतील ते बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार आता सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना मिळाले. मी ते विचारलं, ते त्यांचं म्हणणं आहे की हे मागेच झालेलं आहे, हे आता कसं आलं हे काही कल्पना नाही. पण तुम्ही जे म्हणता मुख्यमंत्र्यांना अधिकार दिले रूल्स ऑफ बिझनेसमध्ये वगैरे, मी ते चीफ सेक्रेटरीने विचारलं, ते म्हणले मागेच झालेलं आहे, आता काय आलं आहे कल्पना नाही आम्हाला. भुजबळ साहेब रायगड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या विधान परिषदेच्या जागा झाल्या किंवा बिनविरोध निवडणूक झाली, अनिकेत तटकरे त्यामध्ये विधान परिषदेचे सदस्य बिनविरोध निवडून आले. तर एकंदरीतच भरतसेठ गोगावले यांनी जे सहकार्य केलं किंवा त्यांच्या पुत्राची जी माघार घेण्यात आली, ही 7 दे 7 दे अशा प्रकारचे काही व्यवहार झाला त्या प्रकारचे. महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्रित काम करतो आहोत, एका मंत्रिमंडळात आहोत, एका महायुतीमध्ये आहोत. असं सामंजस्याचं वातावरण झालं असेल तर त्याच्यामध्ये चूक काय, वाईट काय आहे? शरद पवार साहेबांचं महत्त्वाचं विधान आहे की विरोधक म्हणूनच आम्ही आता या ठिकाणी काम करू आणि सगळ्यांना तसे त्यांनी आदेश दिले, ते मर्ज होतील अशा बऱ्याचशा चर्चा सुरू होत्या काही दिवसांपासून. मला स्वतःचं असं मत आहे की पवार साहेब कधीही मर्ज होणार नाही. ते इतरांना कदाचित सांगतील, कारण हे आम्ही स्वतः ऐकलेलं आहे. आम्ही जेव्हा तिकडे होतो आणि अशा चर्चा व्हायच्या तेव्हा ते सांगत, मी नाही, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. आणि मला असं वाटतं आता एवढं म्हणजे त्यांची आयडियॉलॉजी थोडीशी म्हणजे काँग्रेस प्रणित आहे हे सगळ्यांना कल्पना आहे ते. आणि आता ह्या वयामध्ये ह्या परिस्थितीमध्ये ते आपली आयडियॉलॉजी बदलतील, नवीन कुठेतरी जातील असं मला वाटत नाही. इतरांना ते कदाचित सांगू शकतात की तुम्ही तुमचा निर्णय घ्या, पण ते पण मला कल्पना नाही, त्यांच्या पक्षाचं त्यांनी ठरवावं. भुजबळ साहेब SIR सध्या सुरू आहे सुरू आहे SIR मध्ये. तर ज्या प्रकारे रोहित पवार टीका करतात सरकारवरती, कारण की SIR मध्ये फार अनियमित आहेत, BLO घरी जात नाहीत, फॉर्म देत नाहीत, बऱ्याच तक्रारी आहेत. टेबल सर्वे होतो असं त्यांचं म्हणणं आहे. हां, टेबल सर्वे केला जातो असं आहे ना असं की त्यांचं म्हणणं आहे. सगळ्या आमदारांनी किंवा तिथे ज्यांना लढायचं असेल, मग जिल्हा परिषद असेल किंवा पुढची आमदारकी खासदारकी असेल, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आता आम्ही तर माझ्या स्वतःच्या याच्यामध्ये मी सतत विचारणा करत असतो, BLO BLA म्हणजे आमचा प्रतिनिधी आहे की नाही, तो गेला की नाही, किती टक्के काम झालं, हे प्रत्येकजण आपण जे आहे त्याचा आढावा सतत घेतलं पाहिजे. जर आपण फक्त BLOवर सोडून दिलं तर बरोबर होणार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये तर आम्ही आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये जे आहे BLO म्हणजे काय, BLA काय, त्याचं काम कसं होणार, या संदर्भातले प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही मेळावे घेऊन ते लोकांना समजावून सांगितलेत कार्यकर्त्यांनी की हे काय आणि कसं करायचं आपल्याला. आता काही ठिकाणी ते काम होतं, काही ठिकाणी होत नाही. तर कसं अजूनही 21% लोकांचे अर्ज आहेत संपूर्ण राज्यभरातून, ते परत आलेले नाही आहेत किंवा फॉर्म्स घेतले गेले, ते प्रत्यक्षात आलेले नाही अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे तारखा वाढवून देण्यात याव्या अशी काही परत मागणी नाही. म्हणजे आम्ही तर काही करत नाही, पण आता लोकशाहीमध्ये मागणी करतात आणि वाढवून दिलं तर ते चूक काय आहे त्याच्यामध्ये. अनेक प्रकार, उद्या काही ताबडतोब निवडणूक नाही आहे, त्यामुळे थोडासा वेळ वाढवून दिला तर त्याच्यामध्ये हरकत घेण्यासारखं काही नाही आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये तुमच्या खात्याचा एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान्य व भरड धान्य वाहतूक खर्चाकरिता 328 कोटी 47 लाख रुपयांच्या तरतुदीस मंजुरी मिळाली. मग काय करू? या प्रकरणी सविस्तर सांगा सर. असं आहे, 24-25च्या काळामध्ये जे वाहतूक वगैरे झालेली होती त्यांचे पैसे देणं होतं. त्यातला काही भाग जो आहे हा केंद्र सरकारकडून येतो, कारण ही योजनाच केंद्र सरकारची आहे. परंतु आपल्या कल्पना आहे की हळूहळू जे आहे थोडी महागाई वाढत गेली तसं तसे बाकीची पूर्ती जी आहे ही डिपार्टमेंट करत असतं. तर 80 कोटी रुपये ते तुम्ही म्हणाला 328 कोटी, त्यातले 80 कोटी रुपये भारत सरकारचे येणार
आणि बाकीचे पण पैसे जे मग उरतील ते आम्हाला जे काही बजेटमध्ये दिलेले आहेत पैसे त्याच्यातून आम्ही ते खर्च करणार. अधिकचा खर्च काय आम्ही काय मागितलेला नाही. आम्हाला जी अलॉटमेंट झालेली आहे की एवढं बजेट आहे तुमचं त्यातलेच आम्ही ते त्यांना देणार. मागचा खर्च आहे तो. हिंदी तुम्हाला एक विचारायचं हां, हिंदीत विचारायचं आहे. मराठी एक प्रश्न येऊ? तुम्ही हिंदी कधीपासून झाला? दोन्ही सर एकीकडे पारदर्शक कारभार म्हणून वारंवार म्हटलं जातं, दुसरीकडे एनडीए सरकार सध्या कुंभमेळ्यामुळे विशेष चर्चेत आहे. कारण वारंवार फेक आणि भ्रष्टाचाराची टेंडर सीएच असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामध्ये नियमितता नाहीये असं देखील म्हटलं गेलेलं आहे. असं आहे ना की आरोप हे होत असतात, काही खरे असतात, काहींमध्ये तथ्य नसतं. काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळेला सुद्धा आरोप झाले, त्यावेळेला सुद्धा काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. ठीक आहे, पुढे त्याच्यामध्ये काही तथ्य निघालं, काही तथ्य नाही निघाली, ही गोष्ट वेगळी. परंतु एवढ्या मोठ्या देशामध्ये अशा काही काही गोष्टी होतात त्याला आपण सपोर्ट करत नाही. परंतु आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी करणं भाग पडतं लोकशाहीमध्ये आणि ती चौकशी होईल. त्याच्यामध्ये खरंच काही आढळलं तर त्याप्रमाणे त्याची पुढची कारवाई होईल. सर मनोज जरांगे पाटीलांनी 29 ऑगस्ट आंदोलनासंदर्भात एक अर्ज दाखल केलेला आहे. पोलीस ठाण्यामध्ये हा अर्ज दाखल केलेला आहे. मुंबईमध्ये आझाद मैदानात खरं तर त्यांना आंदोलन करायचंय या संदर्भात उल्लेख त्यांनी त्या अर्जामध्ये केला आहे. मग काय तो पोलीस स्टेशनला विचारा ना तुम्ही, मला काय विचारता देऊ काय. जरांगे जे मुद्दे घेऊन परत आंदोलन करतायत आणि परत राजकीय नेत्यांना टीका करतायत, तुम्हाला वाटतं की जे कमी प्रमाणपत्र दिले गेले ते सुद्धा दबाव वाढवून त्यांना प्रमाणपत्र अधिक? मला काहीच म्हणायचं नाही त्याच्यावर. काय मला एवढं मात्र म्हणायचं आहे की जे शेड्यूल कास्ट आहेत, जे शेड्यूल ट्राईब आहेत, जे ओबीसी आहेत ओरिजिनल, त्यांना सुद्धा काही कागदपत्र जर पूर्ती झाली नाही तर त्यांचे अर्ज फेटाळले जातात. 50-50 वर्षापासून 60-60 वर्षापासूनची जे काय त्यांच्याकडे सुद्धा जे मागणी होती की पुराव्या द्या. एवढंच मला म्हणायचं आहे. बाकी आता लोकशाही आहे, प्रत्येकजण आपापलं मत मांडेल, कोण कुठच्या भाषेत, कोण कुठच्या भाषेत, आधी मांडू द्या. मागच्या वेळेच्या आंदोलनावेळेस जरांगेंच्या निशाण्यावर तुम्ही होतात, यावेळेस बावनकुळे आहेत आणि संजय शिरसाट आहेत. मग आता तुमच्या प्रश्नामध्ये उत्तर जर असेल तर मी उत्तर काय देऊ? सर हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस प्रकार पालक मंत्री या गार्डियन मिनिस्टर की घोषणा हुई है, एनसीपी के हाथ कुछ नहीं लगा. पिछली बार रायगढ़ का एनसीपी के पास था पद, लेकिन इस बार नासिक भी नहीं मिला और रायगढ़ भी नहीं मिला. तो एनसीपी को नुकसान नहीं हुआ है क्या? उन्हें कॉन्फिडेंस में नहीं लिया गया था? देखिए, महायुति के बाहर किसको बनाया गया नहीं है. जो भी पालक मंत्री बने वो महायुति के अंदर बने और हम सब लोग एक साथ काम करते हैं, तो उसमें क्या, हमको कोई उसमें ऐतराज नहीं है, कोई ऐतराज नहीं है. पार्टी का नुकसान हो रहा है या तो काय का नुकसान हो? परहेज नहीं है? नुकसान क्या होगा? पार्टी का नुकसान क्या होगा? कोई फायदा नुकसान के लिए पालक मंत्री बनते हैं क्या? ठीक है, एक कोई क्राइटेरिया था, कितने लोग हैं, कितने एमएलए है, कितने खासदार है क्या, और सब मिलकर ये है, सब तीनों पार्टी है तो जो है वो मुख्यमंत्री उसमें निर्णय लेते हैं. तो सीएम लगातार दिल्ली के दौरे कर रहे हैं. कल पीएम मोदी को भी मिलकर आए, जिसके बाद कयास लगाए जा रहे हैं कि जल्द ही सीएम दिल्ली में शिफ्ट होंगे, एक बड़ी जिम्मेदारी उन्हें मिलेगी. आपका क्या कहना है इसके ऊपर? देखिए, जो खुद वो बोल रहे हैं और मैंने भी उनसे बातचीत की, तो जो आप बोल रहे हैं मीडिया में वो जाएंगे वो नहीं जाएंगे, ऐसा जो है ये मैं समझ रहा हूँ. मैं खुद उनसे भी बातचीत की और वो खुद उन्होंने भी जो है कई बार कहा है कि मैं मुख्यमंत्री के रूप में रहने वाला हूँ. अभी जल्दबाजी में कहाँ किधर केंद्र में जाने का कोई भी प्लान नहीं है. संजय राउत कह रहे हैं कि राष्ट्र हित के लिए अब वक्त आ गया है कि देवेंद्र फडणवीस को दिल्ली जाना चाहिए. राष्ट्र की पुकार है उनका कहना. तो अच्छी बात है ना, एक विरोधी पक्ष नेता क्या वो उनके बारे में इतना अच्छा कहता है तो हमारी सबके लिए बड़े गर्व की बात है. नाशिक
जरा गड्ढे को लेकर आपने कई सवाल हाँ जी, नासिक के गड्ढे को लेकर आपने कई सवाल बिल्कुल। और उसको लेकर मुझे सवाल है कि ऊना में भी ऐसा ही हादसा हुआ है कि एक लड़की की मौत हुई है और उसके कारण भी वहाँ पे गड्ढे बताए जा रहे हैं। आप इसको क्या देखते हैं, क्योंकि वहाँ पे गार्डियन मिनिस्टर सुनीता पवार है, क्या उनकी जिम्मेदारी नहीं है? जब यहाँ पे यदि गिरीश महाजन इनकी जिम्मेदारी है तो वहाँ पे सुनीता पवार इनकी जिम्मेदारी नहीं है? देखो, नासिक के गड्ढे और दूसरे किसी भी जिले के गड्ढे, इसका कंपैरिजन मत करो भाई। नासिक में जो दिखता है वो आप खुद जाकर देखो, या आपके जो सहकारी उधर है चैनल वाले, उनको पूछो क्या हालात है। इसलिए मगर अभी ये भी है कि जो कहते हैं कि भाई काम निकले हैं इतने, कोई 35-36 हज़ार करोड़ के, तो उससे जो है जब काम शुरू होता है तो थोड़ा सा कठिनाइयाँ जो है रास्ते पर इधर उधर लोगों का होता है। मगर हमने यही कहा है कि भाई लोग अगर एक्सीडेंट हो रहे हैं, मर रहे हैं, तो सारी जिम्मेदारी जो है, जो काम करने वाले लोग हैं, फिर वो म्यूनिसिपल कॉरपोरेशन हो, वो कुंभ मेला प्राधिकरण हो, वो अधिकारी, बाकी कोई भी हो, सबकी हम लोगों की जिम्मेदारी है कि ऐसा ना हो। होना तो ये चाहिए कि अगर दोनों तरफ से जो है आना जाना है गाड़ियों का, तो एक तरफ अगर काम शुरू है तो दूसरी तरफ जो है बिल्कुल रास्ता जो है अच्छा राइडेबल और अच्छा, मतलब गाड़ी स्मूथ जानी चाहिए। ये कर्तव्य होता है कॉन्ट्रैक्टर का। एक कम से कम अगर इधर लेफ्ट में काम चालू है तो राइट साइड में जो है पुराना रास्ता जो है वो ठीक ठाक रखे, गड्ढे ना हो, ताकि जो है ट्रैफिक फर्स्ट से जो है निकल जावे। मगर ये कई बार ये कॉन्ट्रैक्टर लोग इधर जो है रास्ता जो है रिपेयर करने के लिए लेते हैं, खुदवाते हैं, और दूसरी तरफ अगर जहाँ से लोग गाड़ियाँ जाएंगे वहाँ गड्ढे हैं। और फिर गड्ढा भी है तो उसको भरने का एक तरीका है, जैसे कि क्या वो कप और जो सासर जो है कप बशी, अगर ऐसा है और यह गड्ढा है और इसमें तुम ऐसा भरेगा तो गाड़ी आएगा तो ऐसे ही निकल जाएगा। वो गड्ढा भरने का जो एक तरीका है कि जहाँ गड्ढा है वहाँ स्क्वायर करो, उसको नीचे तक आधा फुट या 4 इंच 6 इंच जो भी कुछ ऐसा करो, एक बॉक्स जैसा, और उसमें दबा दो, ताकि वो जो है गाड़ी से निकल, जो भी उसमें भरा मटेरियल है वो निकल ना जाए। कोई ध्यान नहीं देता है, गड्ढा भरा बस ऐसे ही जो है उसमें डाल दे तो गाड़ी आएगी, वो तो निकल जाएगा ऐसा सट से। तो शास्त्रीय रूप से जो है साइंटिफिकली अगर काम होता है, और वो काम सारे जो हमारे इंजीनियर्स हैं उनको देखना है कि उन लोगों से ठीक ढंग से काम करा ले। सर, नगर येवला मनमाड हा जो रस्ता आहे हा अनेक वर्ष प्रलंबित रस्ता आहे। काल परवा तिथले माजी खासदार नगरचे त्यांनी असं वक्तव्य केलं की डोनाल्ड ट्रम्पमुळे हा या रस्त्याचं काम रखडलंय, कारण आखाती देशांमध्ये युद्ध पुकारलं गेलं आणि डांबर मिळत नाही म्हणून हा रस्ता रखडलाय। काय सांगतो? नाही, हे बघा, एकदमच हे फार म्हणजे ते बोलले, त्याच्यावर लोकांनी त्यांना ट्रोल केलं किंवा अडचण, पण एकदमच हे काही चुकीचं आहे असंही नाही। शेवटी जे काही क्रूड ऑइल वगैरे येतं तिकडून, त्याचाच हा जो आहे हा भाग आहे डांबर वगैरे। आता तिथूनच ते पुरेसं जर आलं नाही तर इथे कमतरता जाणवणार, डिझेलची, याची त्याची, तेलाची, डांबराची जाणवणार, पण थोडेफार प्रमाण ते आहेच। मुळे आता प्रधानमंत्री जे आहेत मोदी साहेब, आता रशियातून घेतलं तर तुमच्यावर 50% टॅरिफ लावू, इकडून घेतलं तर हे कर, वेगवेगळ्या ठिकाणावरून जे आहे क्रूड ऑइल कसं काय येईल आपल्याकडे, यासाठी जे मोदी साहेबांनी ते प्रयत्न करत आहेत। काय
इतर ठिकाणी इतर देशामध्ये फार अडचणीचं झालेलं आहे. त्या मानाने थोडंसं आपल्याकडे चालली आहे गाडी आपली. भुजबळ साहेब, जात निहाय जनगणना सगळीकडे सुरू आहे, त्याच्यामध्ये ओबीसी साठी फायदा होईल असं वाटतं का? कारण की 100% त्याचे अनेक प्रश्न असे उपस्थित होत आहेत. नाही 100% उपवर्गीकरणाच्या संदर्भात सुद्धा असा मुद्दा येतोय. उपवर्गीकरण हा कसा मुद्दा नाही, उपवर्गीकरण हा भाग वेगळा आहे, हो. जात गणना हा भाग वेगळा आहे. आम्ही 91 पासून 1991 समता परिषद झाली तेव्हापासून मग गांधी मैदान, पटना, रामलीला मैदान, दिल्ली, हरियाणा, सगळे राज्यामध्ये उत्तर प्रदेशपासून इकडे महाराष्ट्र वगैरे सगळीकडे जिथे जिथे आम्ही समता परिषदेच्या रॅली 1,00,000, 2,00,000, 3,00,000 आली, त्याच्यामध्ये पहिलाच आमचा अटेम्प्ट आहे की आमची जात गणना करा. याचं कारण असं आहे की ओबीसीला कुठलीही गोष्ट द्यायची झाली, सरकार किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकार, तर कुणीतरी जे ताबडतोब कोर्टात जातं आणि मग कोर्ट विचारतो तुमची संख्या किती. आता 1931 नंतर जे आहे ही जात गणना झालीच नाही, कारण प्रत्येक वेळेला आम्हाला अडचण येते. 2010 आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली भारत सरकारला की तुम्ही काय करणार आहात 211च्या जनगणनेमध्ये. दरम्यानच्या काळामध्ये समीर भुजबळ तिथे खासदार होते. मी त्यांना म्हटलं हे ठीक आहे, पण तू खासदार म्हणून लोकसभेमध्ये आवाज उठवा तुम्ही. आणि मग मी मुंडे साहेबांना पण फोन केला. मुंडे साहेबांनी सुद्धा समीर आणि त्या दोघांनी म्हणून त्याच्यावर एक चळवळ सुरू केली. आणि मग सगळे यादव अमुक तमुक जेवढे म्हणून खासदार होते 100 खासदार जे त्यावेळेला उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की हे जातगणना व्हायला पाहिजे. आणि मग कॅबिनेटमध्ये त्या भारत सरकारच्या झालं आणि प्रणब मुखर्जींनी येऊन हाऊसमध्ये सांगितलं संसदेत की आम्ही जातगणना करतो. आता हे करणं जे आहे हे कुठून करायला पाहिजे होतं? सेन्सस कमिशनरकडून, जे आता होते ते. कारण सेन्सस कमिशनरला जर तुम्ही खोटं सांगितलं तर त्याला सजा आहे. जर खोटी माहिती तुम्ही जर सेन्सस कमिशनरच्या कामाला दिली तर. त्यांनी तिकडे ते दिलं नाही काम. त्यांनी प्रत्येक राज्याला सांगितलं गावचे असेल तर ग्रामविकास खात्याने करावं, शहरचे असेल तर UDने आपलं शहर विकास त्यांच्या खात्याने करावं. आणि त्याच्या बऱ्याचशा त्रुटी निघाल्या. म्हणजे एकूण जी थोडक्यात म्हणजे आमची फसवणूक झाली. कारण त्यावेळेला सुप्रीम कोर्ट म्हणाला की त्यांनी मान्य केलं, आता काय तुमचं, आम्ही विड्रॉ केली केस. आणि सेन्सस कमिशनरकडून करण्याऐवजी त्यांनी जे आहे प्रत्येक राज्याच्या डिपार्टमेंटला सांगितलं तुम्ही करा. आणि त्याच्यामध्ये चुका सगळ्या राहिल्या आणि आमचं काम झालं नाही. आता जे होणार आहे हे जात गणना अधिकारी जे आहेत दशवार्षिक होतात सेन्सस कमिशन त्यांच्यातर्फे आहे. त्याच्यामुळे खरीखुरी माहिती जी आहे याच्यामध्ये नक्की येणार. आणि ती जी जात गणना आहे त्याच्यामध्ये जे आहे तशा भारतामध्ये 7,000 8,000 जाती आहेत. आता तेवढं तर सगळ्या काही लिहिणार नाही ना त्याच्यामध्ये. तर ते एक ॲप त्याच्यामध्ये ते असणार जात. त्यांनी सांगितलं की बाबा मी आपल्या वंजारी समाजाचा, तर ते सांगितल्याबरोबर आपोआप ते जे आहे ते ओबीसीमध्ये जाईल. त्यांना हे सगळं ऑटोमायझेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे साहजिकच जे आहेत ओबीसी किती आहे, ओपन किती आहे, दलित किती आहेत, आदिवासी किती, हे सगळं काय जे चित्र जे आहे आपल्यासमोर येईल. ते कशासाठी पाहिजे आहे? काही लोकांचं म्हणणं की आम्हाला तुम्हाला ते सत्ता पाहिजे म्हणून. नाही नाही नाही. कारण आमचं असं म्हणणं आहे की जसं दलित आदिवासींना भारत सरकार आणि राज्य सरकारकडून फार मोठे फंड्स मिळतात त्यांची घरं बांधण्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, सगळ्या गोष्टींसाठी, शेतीसाठी, तसं तो फंड आम्हालाही मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी 2 वेळा कमिटी निर्माण झाली. एकदा सुमित्रा महाजनताई ज्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या, 16 खासदारांची कमिटी, त्यांनी म्हटलं हे दिलं पाहिजे परंतु त्याचा डाटा आमच्याकडे नाही. मनमोहन सिंग कमिटी निर्माण झाली. त्याच्यामध्ये चिदंबरम होते, पवार साहेब होते, सगळे होते. त्यांनी तेच सांगितलं की आमच्याकडे डाटा नाही, मदत करायला पाहिजे यांना, हे गरीब आहेत, अडचणीत आहेत हे ओबीसीचे सगळे लोक. आणि ते त्यांना सांगितलं सेन्सस कमिशनरला, परंतु ते झालं नाही. ते आता होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. साहेब, याच्या संदर्भात तुम्ही मुंडे साहेबांना पण अतिशय जवळचे तुमचे
स्नेहसंबंध होता, एक पार्टीच्या पलीकडे जाऊन. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांसारखे ज्येष्ठ नेते सांगतात की गोपीनाथ मुंडे हे भाजप पक्ष सोडून काँग्रेसमध्ये येणार होते. खरंच तसं सुरू होतं? माझी काही कल्पना नाही. एक मिनिट. हॅलो हॅलो हां हां बोला. हां ते आहे ना, संध्याकाळी आहे ते म्हणतात. अजूनपर्यंत ते आहे तर आहे म्हणून सांगता 9 वेळा रद्द होते. सर पुण्यामध्ये एका नाही 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 ते असं आहे, ती टक्केवारी आहे आमदारांच्या प्रमाणामध्ये. हां नाही त्याच्या अजून त्याची काय झाली नाही. थोडीशी चर्चा झाली आणि कुठे काय दिले ते मी उपमुख्यमंत्र्यांकडे आणि घरामध्ये दिलेले आहे. 2-3 कॉपीज दिलेल्या आहेत. ते पाहून घ्या. त्याच्यामध्ये काय वाटलं तर आम्हाला सांगा. हो सर पुण्यातील ते भुजबळ साहेब तुम्ही इथं सांगत होता, मुंडे साहेबांचं सांगितलं होतं. काय मुंडे साहेब खरंच जात होते का भाजप सोडून काँग्रेसमध्ये? तुम्हाला काय माहिती? असं कोण म्हणाले? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा आहे तो. अच्छा तर काय आता मुंडे साहेब त्याला उत्तर देण्यासाठी नाही आहे काय. मला तरी तसं काही वाटत नाही. पण राज्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी हा बॉक्सस्फोट केलाय सर. मग काय झालं? मतदान कार्यालयाचे राज्यमंत्री असलेले, राज्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण असा बॉक्सस्फोट करतात. हां अरे मग काय झालं आता? काय त्यांची ती माहिती असेल. पण तसं काय आतापर्यंत एवढी वर्ष झाली कोणी त्याच्याबद्दल कधीच काय बोललं नाही. सर पुण्यामध्ये एका माळुंग येथे 11 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला खड्ड्यामुळे आणि त्यानंतर रस्ते आहेत तर अपघात होणारच असं लहानग्याच्या मृत्यूनंतर आमदार शंकर मांडेकर यांचं विधान आहे. या विधानावरती बरीच टीका टिप्पणी होते. सरकारला गांभीर्य नाहीये का असे प्रश्न विचारले. नाही असं आहे. खड्डे अपघात होतात नाही असं नाही. कधी ड्रायव्हरची सुद्धा चुकी असते म्हणून अपघात होतो. कधी टायर फुटतात म्हणून अपघात होते. परंतु सरकारनं आपल्या चुकीमुळे काही अपघात होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. सरकार असेल, महानगरपालिका असेल, कोणी असेल. आणि त्याच्यासाठी रस्ते जे रायडेबल चांगली व्यवस्था ठेवणं हे आपलं काम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.